आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झालेत, पण दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचे 8 महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सांगते। पहिली अपडेट ही आहे की पहिल्याच दिवशी मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला। मुंबईतील एका मराठा बांधवाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलं। आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण त्यांच्या सोबत असलेले मराठा बांधव आणि पोलिसांनी वेळीच मराठा बांधवांना थांबवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। बांधवांनी चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी पोलीस, मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे। परंतु मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा धसका आता सत्ताधारी भाजप आमदारांनी घेतलाय। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यासाठी आमदार आवताडे यांनी विधानसभेचे 1 दिवसाचे अधिवेशन घेण्याची लेखी मागणी देखील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे। दुसरीकडे मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आझाद मैदानावर चिखल झालाय। तरी या चिखलात वाट काढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी जरांगेंची भेट घेतली। त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली। खासदार बजरंग सोनवणे, अंबादास दानवे, करुणा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मात्र इकडे या सगळ्यांवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके प्रचंड आक्रमक झालेत। हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंची भेट घेणाऱ्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। मनोज जरांगे यांना अंतरवालीतून मुंबई पोहोचण्यासाठी कुणी मदत केली, गाड्या, पैसे कुणी पुरवले असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय। शिवाय भेट घेणाऱ्या नेत्यांचेच यामध्ये हात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। हाके यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील माध्यमांच्या समोर आले। त्यांनी देखील विरोधकांचे आणि जरांगे यांची भेट घेणाऱ्यांचे वाभडे काढलेत। अनेक राजकीय नेते मनोज जरांगे पाटलांच्या आडून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत, राजकारण करत आहेत, पण जरांगेंच्या आडून राजकारण करणाऱ्यांचंच तोंड भाजेल असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलाय। या सगळ्या गोष्टी घडत असताना जरांगे यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी 1च दिवसाची परवानगी देण्यात आली होती, पण दुपारच्या सुमारास मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांनी मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर पोलिसांनी जरांगेंना थेट व्हिडिओ कॉल केला। काही काळानंतर जरांगेंना उपोषण करण्यासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे जरांगेंना 1 दिवसासाठी दिलासा मिळालाय। मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पहाटेच्या सुमारास लाखो मराठी मुंबईत आले होते, मात्र अजूनही मराठा आंदोलक मुंबईत येण्याचा ओढा सुरूच असल्याचं चित्र आहे। प्रशासनाने यासाठी ईस्टर्न फ्रीवे खुला ठेवलाय। वाशी ब्रिजवर जादाच्या ट्रॅफिकमुळे वाहतूक कोंडी झाली आहे। वाशीवरून येणारे प्रवासी राईड घेऊन मानखुर्द जंक्शन ब्रिज पर्यंत घेऊन वीर जिजाबाई भोसले रोडवरून मुंबईत येऊ शकतात। कुठल्याही क्षणी 20,000 पेक्षा जास्तच मराठी एकत्र येऊ शकतात असं चित्र आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सीआरपीएफ, आरएएफ, सीआयएसएफ, एमएसएफ या फोर्सेसच्या तुकड्या आझाद मैदानाच्या भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत। 1500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात आहेत। सीएसएमटी स्थानकावर सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे। या स्थानकावर येणाऱ्या आंदोलनकर्त्यांची गर्दी वाढतीये। कुठे अंघोळीची सोय नसल्याने आंदोलक महानगरपालिकेच्या बाहेर रस्त्यावरच अंघोळ करताना दिसले। काल काही मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी माहिती की नवी मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शक्य असेल तेवढ्या लोकांची राहायची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते आणि जरांगेंचा काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सरकार जरांगेंच्या मागण्या पूर्ण करेल का हे आम्हाला कमेंट करून सांगा। आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।